डोंबिवलीमध्ये हर्बर्ट केमिकल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 100हून अधिक जण जखमी झालेले आहेत। या स्फोटाची चौकशी होणार असं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। डोंबिवलीमधल्या एमआयडीसी परिसरामध्ये हर्बर्ट ब्राऊन फार्मास्युटिकल कंपनीमध्ये स्फोट झाला। या तिघांचा मृत्यू झाला असून 100पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले। फेज 2 मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळते। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणला। तसेच अनेक इमारतींच्या काचाही फुटलेल्या आहेत। यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे। डोंबिवलीमध्ये सकाळच्या वेळेला हा जो भीषण स्फोट झाला त्याच्यामुळे या कंपनीच्या परिसरातील 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर या संपूर्ण परिसराला हादरे बसले। ग्राउंड फ्लोअर पासून वरच्या फ्लोअर पर्यंत सगळ्याच इमारतींना याचा हादरा बसला आणि काचा ज्या आहेत घरांच्या विंडोच्या काचा ज्या आहेत खिडक्यांच्या त्या फुटल्या आणि याच्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। सकाळपासून आतापर्यंतची जी परिस्थिती आहे या 4 विंडोजच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत कार्य जे सुरू आहे। ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेला त्या ठिकाणी कशा पद्धतीने धुराचे लोट संपूर्ण आकाशामध्ये पसरलेले होते ते आपण पाहताय। जखमींची काय अवस्था आहे ती आपण पाहताय। कशा पद्धतीने मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे ते आपण पाहताय। या संपूर्ण परिसरामध्ये कोणी जाऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते। रुजुता लुकतुके जी त्याच भागामध्ये राहते आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रुजुता, हा प्रकार जो आहे तो जवळपास 1.5 ते 2 तास आधी घडलेला होता। या संपूर्ण ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेला संपूर्ण डोंबिवली हादरलेली होती। नेमकं काय घडलं होतं? खरंय विशाली, तू म्हणतेस ते, पण आता मी तुला सांगू इच्छिते ते हळूहळू आजूबाजूचं जे वातावरण आहे ते पूर्वपदावर येत आहे। दुधाचे लोक अजूनही आहेत। आजूबाजूच्या परिस्थितीत आजूबाजूच्या परिसरामध्ये गर्दी आहे। लोक जमलेत जिथे स्फोट झालाय त्याच्या भोवती। पोलिसांनी तो भाग जरी कॉर्डन ऑफ केला असला तरी गर्दी आहे अवतीभोवती। आणि आता मी तिसरी अँब्युलन्स इथून बाहेर पडलेली बघितली। वैद्यकीय मदत जी आहे ती लोकांना तातडीने मिळताना आपल्याला दिसते। आणि जो वायू गळतीचा धोका होता अजून तरी अशी काही अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये। आणि पूरही कमी झालाय। अवतीभोवतीचं जे जनजीवन आहे ते पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालेलं आपल्याला दिसतंय। ज्या भागात प्रत्यक्ष घटना घडली आहे उद्योगनगरचा जो भाग आहे तिथे मात्र अजूनही गर्दी आपल्याला बघायला मिळते। आणि आता तुझे म्हणतात तुर्तास आत्ता या क्षणी घाबरण्यासारखं काही नाहीये। मदत आहे ती सुद्धा मिळताना आपल्याला दिसते आहे। आणि आता तुझे म्हणत होतीस 1 तासापूर्वी काय घडलं, कारण अक्षरशः अशा प्रकारचा स्फोट यापूर्वी कधी डोंबिवलीकरांनी अनुभवला नव्हता। आणि त्याच्यामुळे पूर्ण डोंबिवली शहराला पोचेल असा एक मोठा आवाज ऐकायला मिळाला। एमआयडीसी परिसरात बऱ्याच शाळा आहेत, त्या शाळांच्याही काचा फुटल्या, पण सुदैवाने शाळा बंद आहेत सुट्या असल्यामुळे। त्यामुळे सुरुवातीला तर काय झालं अशा प्रकारचं वातावरण होतं सगळीकडे। हळूहळू न्यूज वाहिन्यांच्याच माध्यमातून माहिती मिळत गेली आणि आता हळूहळू वातावरण जे आहे इकडचं ते पूर्वपदावर येताना दिसतंय। रस्त्यावरचा ट्रॅफिक सुद्धा आता तुलनेनं कमी झालेला आहे। रुजुता, ज्या ठिकाणी ही एमआयडीसी मध्ये ही जी कंपनी आहे त्याच्या जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचत होती, ज्यावेळेला हादरा बसलेला होता, ज्यावेळेला स्फोट झालेला होता त्यावेळेला 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। त्याचे फोटोज जे आहेत त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीची ही दुर्घटना घडलेली आहे। मात्र रुजुता, आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया जो आहे तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी शाळा तर आहे जसं तू उल्लेख केलास, शाळा आणि रेसिडेन्शियल इमारती। बरोबर वृषाली, जो रेसिडेन्शियल एरिया आहे तो हा बऱ्यापैकी बैठ्या चाळींचा असा रेसिडेन्शियल एरिया आहे। बैठ्या चाळींचा असा आहे आणि तिकडचेच लोक आता धावत घटनास्थळी पोहोचलेले आहेत। काचा फुटल्या तर साधारण 5 किलोमीटर परिसरापर्यंत हा धक्का पोहोचल्यामुळे अवतीभोवतीच्या परिसरातल्या आणि काही नवीन बांधलेल्या इमारतींच्या काचा जरूर फुटल्यात। पण आता जी आहे ती परिस्थिती आटोक्यात आली आहे। अजूनही मी जिथे आहे जिथे प्रत्यक्ष स्फोट झालाय तिथे धुराचे लोट येताना दिसत आहेत। पण सुदैवाने श्वासाला घ्यायला कोणाला त्रास होतोय अशी परिस्थिती आत्ता नाहीये। आणि अवतीभोवतीच्या इमारतींच्या काचा फुटल्यात हे खरं आहे, पण खूप मोठं नुकसान झालंय असं तुर्तास इथे दिसत नाहीये।